पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विक्रम, तू मला मित्र म्हणून आवडतोस। फक्त फ्रेंड? हो, सध्या तरी। दादा? Okay, sir. Mr. Shreyas Wagmare, you can go in. Oh, thank you. काय ग? काय झालं? घाबरलीस का? माझा दादा इथे काय करतोय? दादा? कोण दादा? माझा भाऊ श्रेयस वाघमारे। काय करतोय तो इथे? डॉली, श्रेयस वाघमारे इथे काय करतात? सर, ते इंटरव्ह्यू करता आले आहेत पृथ्वीराज सरांकडे। ओके। तो माझ्या डॅडकडे इंटरव्ह्यू साठी आलाय। दादा इथे इंटरव्ह्यू साठी? हो, प्रॉपर्टी सेक्टर मधल्या काही लोकांचे इंटरव्ह्यू प्लॅन केलेले नवीन ब्रँडच्या कोलॅबोरेशन आणि एक्सपान्शन साठी। सो त्यासाठी झाला असेल मे बी। अरे दादानी जर मला इथे बघितलं तर? शिल्पी, तो आता माझ्या डॅडच्या केबिन मध्ये गेला असेल, तोपर्यंत तू पटकन निघ। जेनी, ह्या पॅक मध्ये ना अजून आपण काहीतरी ऍड करूया, म्हणजे जेणेकरून हा पॅक जास्त चांगला होईल। अगं पण हा चांगला आहे, इतर पार्लर मध्ये असाच रेडीमेड पॅक वापरतात। अगं हो, पण त्यात काही चांगल्या गोष्टी ऍड केल्या तर बायकांना सुद्धा आवडेल अगं। एक्सक्यूज मी। बोला। या ना। सॉरी, मी आत येण्याआधी तुमचं बोलणं ऐकलं। तुमच्या पार्लर बद्दल मी जे ऐकलं होतं ते अगदी बरोबर आहे। तुम्ही तुमच्या सगळ्या क्लायंट्ससाठी बरेच काही स्पेशल करत असता। वाव, आपल्या पार्लर बद्दल इतकं छान बोललं जातंय। थँक्यू। हो, माझ्या 2-3 मैत्रिणींनी फार कौतुक केलंय तुमच्या पार्लरचं। थँक्यू सो मच। या ना, बसा ना। काय करायचंय तुम्हाला? ऍक्च्युली याआधी मी कधी पार्लरला गेले नाही आणि फेशियल बद्दल पण सुद्धा काही माहिती नाही मला। आमच्याकडे एक लग्न आहे आणि मुलांकडची मंडळी फार श्रीमंत आहे, म्हणून मी विचार केला की यावेळी तरी पार्लरला जावं। माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खाली बघावं लागलं तर ते मला नाही आवडणार। तुम्हाला असं का वाटतंय? एवढा मोठा आरसा आहे समोर, हा चेहरा शोभून दिसेल का श्रीमंतांच्या लग्नात? तुमचं नाव काय? प्रीती। प्रीती, तुम्ही ना खूप सुंदर आहात आणि तुमचा चेहरा सुद्धा खूप छान आहे। मला माहिती, पार्लर चालवणाऱ्या प्रत्येक बायकांवर हे बंधनकारक आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या सगळ्या बायकांना त्यांनी असंच म्हणावं। नाही, असं अजिबात नाहीये। माझ्या मते ना प्रत्येक बाई ही सुंदर असते। कुणाचे केस सुंदर असतात, कुणाचे डोळे सुंदर असतात, कुणाचं नाक सुंदर असतं, कुणाचे ओठ सुंदर असतं, तर कुणाचं मन। कसं आहे ना प्रीती, चेहऱ्याची सुंदरता फेस पॅक लावून वाढवता येते, पण मनाचं सौंदर्य मुळात असावं लागतं जे तुमच्याकडे आहे। आणि ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं ना, ती व्यक्ती आपोआपच सुंदर दिसते। तुमच्यासारखी। हां, मला तुम्हाला भेटून फार छान वाटतंय। या बसा। आपण तुमचं ना मस्त फेशियल करूया, म्हणजे तुम्हाला छान रिलॅक्स वाटेल। या।
आई, अगं आई, अरे काय झालं? आई हे घे, सगळ्यांसाठी जिलेबी आणि रबडी. कशासाठी हे सगळं? अगं माझ्या इंटरव्ह्यूला गेलेलो ना मी. इंटरव्ह्यू मस्त झाला, नोकरी पक्की मिळणार. देव करत तसंच हो. थांब, याचा आधी नैवेद्य दाखवते देवाला. आलं. ए कुडी माझी डार्लिंग. ए हे बघ पडलं. हे बघ काय आणलं तुझ्यासाठी. तुझ्यासाठी चॉकलेट पेस्ट्री आणि संजूसाठी पायनॅपल पेस्ट्री. पण बाबा, संजू तर इथे नाहीच आहे. अरे हो, संजू नाहीच आहे ना, विसरलो मी. नो प्रॉब्लेम, माझी कुहू सगळं संपलं. बापरे, इतकं नाही संपवू शकत मी. आपण संजूला बोलवायचं इकडे. अगं त्याची तब्येत खराब आहे ना, तो बरा झाला की बोलो पक्का. प्रॉमिस. प्रॉमिस, जेंटलमॅन्स प्रॉमिस. ओके चल, मी कपडे बदलून येतो. आई चहा टाक ग. श्रेयस ये रे, चहा तयार आहे. हा आलो आई. श्रेयस अरे लवकर ये, चहा थंड होईल. आलो. सरप्राईज वगैरे देणं काही झेपतच नाही या घरात. बॅग इकडे ठेवतो. खूप छान वाटतंय मला, एकदम फ्रेश. खरं सांगू का, मी काहीच केलं नाहीये प्रीती. तुमची स्किन इतकी सुंदर आहे ना मुळातच. येस, आय ॲग्री. थँक्यू अश्विनीताई. आज मी पहिल्यांदा पार्लरला आले आणि तुमच्यामुळे मला एवढं छान वाटलं. ठरलंय माझं, मी आता तुमच्याकडेच येणार नेहमी. थँक्यू. तुमचा क्लिप. नक्की येईन ना मी. हो, जिंगी. बाय. अजून एक हॅपी कस्टमर. अगं पहिल्यांदाच आली होती ती आणि आता परत परत येणार. ए बरं आशू, घरी निघायचंय का अजून कोणी कस्टमर येणार आहे? नाही नको, आता निघूया. अगं एवढे पैसे या डब्यात का ठेवलेत? अगं नेहमी मी डब्यातच ठेवते. अशू, अगं आता तू बिझनेस सुरू केलायस, हे असे पैसे डब्यात किती दिवस ठेवणार आहेस? तुला ना आता बँकेचं अकाउंट उघडावंच लागणार आहे. अगं यांच्या बरोबर एक अकाउंट आहे माझं बँकेत जॉईंट, आणि व्यवहाराचं सगळं हेच बघतात ना, मग अजून एक अकाउंट कशाला बँकेत? जॉईंट अकाउंट आहे म्हणे. आता आहे ना तुला करंट अकाउंट उघडावं लागणार आहे, कळतंय का? अगं मान्य आहे मला, पण जेव्हा वेळ पडेल तेव्हा उघडू ना करंट अकाउंट, आत्ता कशाला? अशू, तू बिझनेस सुरू केलायस ना, त्यामुळे तो मोठा होणार, त्यामुळे मोठे मोठे क्लायंट्स येणार. तर ते काय तुला अशी कॅश देणार आहेत का? ते म्हणतील की मी बँकेत ट्रान्सफर करतो. मग काय करणार आहेस तू? त्यासाठी तुला आता बँकेत अकाउंट उघडावंच लागणार आहे. कारण काय आहे ना, बिझनेस मोठा करायचा असेल ना तर त्याची सुरुवात अशीच करावी लागणार. हो ग, हे लक्षातच आलं नाही माझ्या. उद्याच जाऊन बँकेत करंट अकाउंट उघडते. अरे चलो चलो, पेट पूजा करते चलो. अरे हाँ हाँ चलो. संजू नाहीये ना, काहीच मजा येत नाहीये. अगं बरं आहे संजू नाही ते, नाही तर तुझी अर्धी पेस्ट्री आतापर्यंत त्यांना संपवली असती. मग मी त्याला मारलं असतं. मामी दोघांनी खूप मजा केली असती. जाऊ दे, मी एकटी नाही खाणार आहे. मम्मी देऊ का कंपनी? अरे अगं तू कशी आलीस?
सरप्राईज. ऍक्च्युली आमची एक्झाम जी उद्या होणार होती ना ती कालच झाली आणि या कॉलेजमध्ये पण मला एक फॉर्म सबमिट करायचा होता. सो 2 दिवसाची गॅप आहे तर म्हटलं न सांगता जाऊया. आई तुला बघून फार खुश होईल. आहे कुठे आई? अरे ती बघ आली. अरे मयू, अरे तू कधी आलीस बाळा आणि मला कळवलं का नाही तू? ते राहू दे, तुझा पाय कसा आहे? बरा आहे ग. चला आज रात्री मोठी पार्टी करायची. लेक आली म्हणून लगेच पार्टी? नाही 2 कारण आहेत. आज एका माणसाचा इंटरव्ह्यू सुद्धा खूप छान झालाय. खरंच? चला मग पार्टी तर झालीच पाहिजे. चल ग कामाला लागूया. तू थांब, तू पायाची काळजी घे. बाबा आणि मी बघतो काय करायचं ते. येस. तुम्ही दोघं? आप्पा हे असं नाही, असं लावायचं असतं. चुप, मला नको शिकवू. हे बघ चित्रात कसं दाखवलंय तसंच करतोय ना मी. मग अहो आप्पा मी रोज करतो. अहो का त्रास देते त्याला? खेळू दे ना विचारायला. खेळू दे काय, आणि मी कुठे त्रास देतोय? एक तर हा मला स्वतःला काही करू देत नाहीये, वर तो मी टीव्ही बघत होतो, टीव्ही पण बंद करून ठेवलाय त्याने. ए संजू शांतो, आप्पांना सगळं समजतं. त्यांना खेळू दे. सॉरी, करू दे त्यांना. मी चाललाय तुला हा गेम. शिल्पी, उद्या मटारच्या करंज्या करायच्या का ग? खूप मटार आहेत फ्रीज मध्ये. नाही हो माई, फ्राईड काहीच खावंसं वाटत नाहीये. नको माई, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं. कोणाचा फोन आहे? स्पॅम नंबर आहे. कमल, मी काय म्हणतो, मस्त झणझणीत वड्यांचा भेद करा ना त्याच्यापेक्षा. आपण आशूला सुद्धा बोलवून घेऊ, त्यालाही आवडतात की वडे. हो चालेल. मामी येणार उद्या, मामी येणार उद्या. हो हो थांब, आत्ताच फोन करते तुझ्या मामीला. अहो आशूला फोन लावायचा आहे. फोन द्या बघू तुमचा. अगं माझा फोन मी आतमध्ये चार्जिंगला लावलाय. शिल्पी फोन लाव ग जरा. हो लावते. अशा करून हिनी 15 ते 20 जिलेब्या खाल्ल्या. काय? येस. काही खोटं बोलताय. मी आणि 15 जिलब्या. अच्छा मी खोटं बोलतोय? अरे तो माणूस मोठे डोळे करून बघत होता हिच्याकडे आणि ही आपली और दो भैया करून खात सुटली. 15 ते 20 कमीत कमी खाल्ल्या असतील. 15 जिलब्या खाल्ल्या मी. मग तुम्ही 16वी खा. अगं काय करतेस? शेवटी आई त्या माणसाने मला जवळ बोलवलं आणि हळूच कानात बोलला, भैया जी बहुत अच्छा काम कर रहे हो, बिचारी उपासी लग रही है, बहुत दुआ मिलेगा आपको. बोला हाँ देखते अभी घर पे जाके क्या दुआई मिलती है. आई पण तू पण. आई बाबा यांच्या बोलण्यावर ना तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. हे खोटं बोलताय. एक मिनिट. हा बोल शिल्पी. हॅलो. हा बाबा, आईला द्या ना जरा फोन. हा देतोय. घे तुझ्या लाडक्या लेकीचा फोन. हा बोल ग शिल्पी. तो माणूस असा बोलला नसेल याच्यावर माझा विश्वास आहे. हो ना बाबा. अगदी. पण तू 15 जिलब्या खाल्ल्या असणार. अरे 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 काय काय चाललंय काय मागे एवढं गोंधळ? अगं काही नाही, श्रेयसचा इंटरव्ह्यू होता एका ठिकाणी. म्हणाला खूप छान झाला, नोकरी मिळणार म्हणजे मिळणार. त्याची सगळी धमाल चालू आहे. अरे वा मस्त. म्हणजे बाबा आईला जिलेबी आणि रबडी आवडते म्हणून तुम्ही घेऊन आलात का? मग अरे वा, रबडी जिलेबी आणलीये म्हणजे खूपच खुश असणार सगळे. हो बाई, खूप दिवसांनी घरात असं वातावरण आहे. तू तुझ्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी. जसं मला हवं होतं ना, अगदी तसं घडतंय.
मी होईन माझ्या घरात सुखी, पण अश्विनी तिच्या घरात सुखी असताना कधीच नाही. उद्याच्या उद्या ही गोष्ट कर विक्रम, मला बाकी काही माहिती नाही. दादाला हा जॉब नाही मिळायला पाहिजे, नाही म्हणजे नाही. आणि ती न्यूज त्याला उद्याच दे की तो जॉब नाही मिळणार त्याला म्हणून. बस मला मला बाकी खरंच काही माहिती नाही. आय डोंट केअर. अश्विनी वाघमारे, तुझा नवरा तुझ्यासाठी तुझी फेवरेट रबडी जिलेबी आणतो. मी हे नाही होऊ देणार, कारण कुठल्याही प्रकारे तुझ्या आयुष्यात सुख मला येऊ द्यायचं नाहीये, कधीच नाही. आई अगं तू बस, मी आवरते सगळं. रबडी आणि जिलेबी फार झाली वा. मी जरा शतपावली करून येतो. तुम्ही वा पुढे, मी पण आलेच. ऑलरेडी खूप उशीर झालाय झोपायला. मयू, तू पण दमून आलीयस बाळा, लवकर आवर हं जरा. हो आई. हे पण घे. अहो ऐका ना, जरा किचन मध्ये गाद्या घालून घ्या ना. का गाद्या कशाला? अहो झोपायचं नाही का? अगं पण आता बेडरूम मध्ये झोपूया ना. बेडरूम मध्ये? अगं आता शिल्पी गेली ना तिच्या घरी. अगं आता तुला बरं नव्हतं, तुझा पाय दुखत होता, तेव्हा आपण तिकडेच झोपत होतो ना. मग हो पण श्रेयस, तुम्ही आता आत्ताच झोपा हा. आणि तू झोप बाबा तिच्या जवळ. मला आतमध्ये कंटाळा येतो. मी आपली जाते जरा शतपावली करते यांच्याबरोबर. ग्रेट. म्हणजे आजपासून आई आणि बाबा बॅक टू देअर बेडरूम. मयू, तू पण ना. लवकर आवर. हो. मयूर दीदी, म्हणजे आपण सगळे एकाच रूम मध्ये झोपणार ना आता? नाही आपण दोघी किचन मध्ये झोपणार. का किचन मध्ये का? कारण ना घरात जे इम्पॉर्टंट असतात ना ते किचन मध्ये झोपतात म्हणून. मी लहान आहे आणि मी इम्पॉर्टंट नाहीये. मी आईजवळच झोपणार, तू झोप किचन मध्ये. बरं राहू दे, तू जा. मी तुला ना मस्त हॉरर स्टोरीज सांगणार होते, पण आता राहू दे, कॅन्सल. गोस्ट स्टोरी? रिअल, अगदी खऱ्या खऱ्या भूताच्या गोष्टी. खऱ्या खऱ्या? प्रॉमिस? येस, प्रॉमिस. सबनीस सर एकदा बोलायला लागली ना की थांबतच नाहीत. सॉरी, जरा उशीर झाला. कसला विचार करतेस शिल्पी? काय झालं? नाही, काय नाही. मी काय म्हणतोय, तू आहे ना एकदा तिला अद्दल घडवूनच टाक, म्हणजे तुला रात्री शांत झोप लागेल. कोणाला? ती कोण? कल्पना, तुझ्या ऑफिस मधली. तुला त्रास देते ना, चांगला धडा शिकवते. अगं जास्त विचार करू नकोस, झोप आता. बाय द वे, मगाशी फोन कोणाचा येत होता? टीना, माझी मैत्रीण आहे, तिचा फोन येत होता. पण तू तर म्हणालीस की स्पॅम कॉल होता. नाही माहिती मला, म्हणजे असेल मे बी, अंदाज नाही मला. पण तू हे सगळे प्रश्न का विचारतोयस? अगं नाही, मी सहज विचारलं. आज संध्याकाळपासून ना तुझा मूड मला ऑफ वाटतोय. सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. नक्की? नक्की रे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. अहो ऐका ना, मी काय म्हणते, मुलींना पण इथे बोलवून घेऊया ना. अगं झोपल्यात ना बाहेर, झोपू दे त्यांना. हो अहो, पण आपण दोघं इथे बेडरूम मध्ये, मुली तिकडे किचन मध्ये, बरं नाही दिसत ना. अगं भूताच्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना, करू दे ना शांतपणे. तुला भूताची स्टोरी ऐकायची? मी सॉलिड स्टोरी ऐकू शकतो तुला भूताची. काही काय बोलताय तुम्ही? अच्छा ठीक आहे, मग आपण हवा पाण्याबद्दल बोलूया. चला सुरू. अश्विनी, आजकाल हवा जरा थंड झाली आहे ना? अहो गप्प बसाओ. अरे यार, ठीक आहे, मग तुझ्या पायाबद्दल बोलूया. अश्विनी, तुझा पाय कसा आहे ग?
नाही म्हणजे औषध घेतेस ना वेळेवर? तुम्ही ना आता हे सगळं का बोलताय तुम्ही? अरे यार, हेही बोलायचं नाही तेही बोलायचं नाही. प्रेमाचं तू बोलणार नाही. जा दे, मी झोपतो. तू पण औषधं घेणं झोप. गजरा म्हणजे गजरा दिला तर चालेल ना? मी आणणारच नव्हतो, पण त्या गजरेवाल्याने जरा आग्रह धरला. तर चला नेऊया बायकोसाठी. एक सांगू, मला ना आज खूप छान वाटतंय. मलाही खूप छान वाटतंय. मी एक सांगू, मला ही नोकरी नक्की मिळेल. ते मोहिते साहेब ना खूप इम्प्रेस झाले. मला खात्री आहे नक्की मिळेल तुम्हाला हा जॉब.